श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया मस्तपैकी कुरकुरीत मिरची फ्राय. मिरची फ्राय म्हणजे आता बघा, आता तुम्ही सांगतील काय मिरची दाखवते, पण खरंच तुम्हाला सांगते ही एवढी साधी सोपी रेसिपी आहे. आपण कधी वरण भात असतं, नुसतं वरण भात असतं आणि भाजी नसते खायला वगैरे काय नसतं, तेव्हा काय करायचं, तेव्हा ही तुम्ही मिरची करून बघा. तेव्हा तुमच्या डाळ भाताला जी चव येईल ना या मिरचीमुळे, ती एकदम अप्रतिम असेल. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि नक्की खाऊन मला कमेंट करून सांगा. खरंच खूप छान लागते. साधी सोपी रेसिपी आहे बघा. ते मिरच्या अशा या तिखट नाही आहेत, अशा मिरच्या घेतलेल्या याला मी असे चिरा मारून घेतल्या आहेत. असे मोठ्या मिरच्यांना असे तुकडे तुकडे करून घेतले आहेत. तर अशा प्रकारे मिरच्या घेतल्या आणि झटपट होणारी आहे बघा. अशी पाव टेबलस्पून अगदी हिंग घेतलेला आहे. हळद घेतलेले आहे, ते हळद टाकू आपण बघा. आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला बस. आणि तेलामध्ये नुसतं फ्राय करायचे, म्हणजे टाकायचे तेलामध्ये. मी दाखवते आता. मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता बघा मस्त छान लागतात. आणि आता या अशा चोळून घ्यायचे जरा, आणि आपण तेलामध्ये टाकून घेऊ. फ्राय पॅन ठेवलेलं आहे आणि तेल तापत ठेवलं आहे. आता आपण बघा या मिरच्या अशा टाकून घेऊया. नुसत्या फक्त मिरच्या टाकायच्यात बस, बाकी काही नाही करायचं. या मिरच्या अशा टाकल्या. मी एक पळी तेल टाकलेलं, अर्धा पळी, आणि त्याच्यामध्ये मिरच्या आता या फ्राय होईपर्यंत अशाच करायच्या. इतकी साधी सोपी रेसिपी आहे, पण इतकी चवीला छान लागते ना. कधी कधी काय होतं, साध्या सोप्या रेसिपीमुळेच आपल्या जेवणाला चव येते. तशातली आहे ही मिरची फ्राय. माझ्या सासूबाई होत्या ना, त्या खूप छान करायच्या ही मिरची फ्राय. खूप जेवणाला चव यायची. एक नंबर मिरच्या करायच्या त्या, म्हणजे अशा मस्त कडक वगैरे व्हायच्या. तर या अशा कडक होईपर्यंत आपण करूया. आपल्या मिरच्या आता झालेल्या आहेत. आता आपण गॅस घालूया. आता या तव्यामध्ये जरा वेळ अशाच ठेवायच्या का त्या कडक होतात मस्तपैकी. छान डाळ भात बरोबर एक नंबर लागतं. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपल्या मस्तपैकी मिरच्या. डाळ भात बरोबर खायला एक नंबर. तर तुम्ही नक्की करून बघा. हे बघा अशा मस्त कडक कुरकुरीत अशा मिरच्या डाळ भात बरोबर एक नंबर लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.